ओके मॅडम, तर मी विनंती करते आपल्या आदरणीय रिस्पेक्टिव्ह डॉक्टर सुषमा कांबळे यांना की तुम्ही आता आपल्या विषयाला सुरुवात करावी. थँक्यू सो मच मॅडम. धन्यवाद ताई आणि धन्यवाद विकास सर. तुमच्या दोघांचंही मनपूर्वक आभारी आहे की एवढ्या लोकांच्या समोर मला म्हणजे पोहोचण्यासाठी माध्यम तुमचं मिळालं आणि त्यामुळे म्हणजे आतूनच मला फार आनंद होते की माझ्या आवडीची गोष्ट आहे की जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत योग पोहोचवणे आणि त्यासाठी तुम्ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. कौरंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि विश्व विकास योग विद्या वर्ग पिंपरी चिंचवड आईस्टर 7 हॅपी डेज या अंतर्गत कार्यक्रम मासिक पाळीच्या समस्या आणि योग या व्याख्यानमालेमध्ये कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक 3 ओंकार म्हणणार आहोत. तर भरपूर श्वास घ्यायचे आणि माझ्या मागे 3 ओंकार म्हणायचंय. जिथं आहे तिथंच आहे त्या स्थितीमध्ये पाठीचा कणा ताठ, मान सरळ ठेवून डोळे मिटून घ्यायचे, श्वसन संथ करायचंय, मन एकाग्र करायचंय, मनातील सर्व विचार काढून टाकायचे, संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. भरपूर श्वास घेऊन ओंकार म्हणायचंय. सगळे पाहिजेत ना, कोणीच नव्हतं. हरिओम. सहजच बसले होते आणि एक मासिक हातामध्ये पडलं आणि त्याच्यामध्ये एक महिला सशक्तीकरण असं एक मासिकाचं नाव होतं. म्हटलं एवढं महिला सशक्तीकरण असं आहे तर काय आहे, थोडीशी पाने पलटत होते तर त्याच्यामध्ये एक काव्य खूप सुंदर मला आढळलं. तर ते थोडस मी बोलते की नारी तुम हो कितनी भोली, नारी तुम हो कितनी भोली, कष्ट सहे दुख सहे पर उफ तक ना बोली, नारी तुम हो कितनी भोली. कलयुग की महिमा अनंत, कलयुग की महिमा अनंत, कभी बनी नेता कभी बनी संत. किरण बेदी सी कुशल प्रशासक, मदर टेरेसा सी ममतामयी पालक, उस पर भी इंदिरा गांधी को मिली गोली, नारी तुम हो कितनी भोली. कब तक नारी रहेगी अशक्त, अब तो उसको बनाओ सशक्त. सब नारी बने कल्पना चावला, न कर सके उसका कोई मुकाबला, न कर सके कोई उसका मुकाबला, बनाओ उसको हमजोली, नारी तुम हो कितनी भोली. अशी ही नारी क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची अशी माता आहे, जी शिवाजी राजासारखा शौर्यवान पुत्र जन्माला घालणे आणि त्याला घडवणे एवढी ताकद त्या नारीमध्ये आहे. आणि त्याच्यातलाच एक आपण भाग आहोत. म्हणजेच कसं की आपण हा म्हणजे कुटुंबातला समाजातला एक महत्वाचा घटक आहे. आणि नेमकी स्त्री तीच विसरून जाते की खरं तर घराला जसं आधार स्तंभ जो असतो तोच मेन म्हणजे जो आहे आपल्याला आधार देणारा जो खांब आहे घरामधला तो महत्वाचा आहे, त्याच्यावर सगळं घर आधारित असतं. तसंच महिला सुद्धा घरातली महत्वपूर्ण घटक असते आणि तिच्यावर सगळं कुटुंब आहे. आपल्याला माहितीये की घरातली महिला 4 दिवस घरी नसेल किंवा आजारी पडली तर घराची काय अवस्था होते. तर अशी ही अतिशय महत्वपूर्ण अशी ही महिला आहे. पण काय होतं की महिला म्हणजे मुलांचं घरातल्यांचं प्रत्येकाचं करत आणि आता सध्या तर बऱ्याच महिला वर्ग हा जॉब करतोय, त्याच्यामुळे घर संसार आणि जॉब हे सगळं बघत बघत काय होतं की प्रत्येक गोष्ट तिला व्यवस्थित करायची असते आणि त्याच्यामध्ये काय होते की ती